नर्मदे यार या ठिकाणी बघा आपण शिवानंद आश्रमामध्ये आता शिवानंद आश्रमामधून आपण यांना परिक्रमेला सुरुवात करतो. ते मोहगाव या ठिकाणी आहे ना दक्षिण तट आणि तिथे असा आश्रम आहे. या ठिकाणी जर पाहिलं तर हा आश्रम आहे शिवानंद आश्रम आणि या आश्रमामध्ये एक शिवलिंग आहे आणि इथं बुडी मा आपण म्हणतो ना बुडी नर्मदा या ठिकाणी आहे बुडी नर्मदा आणि या ठिकाणी एक इथं या हे जे आहे हे श्री श्री 1008 परमपूज्य निर्वाण विक्रम भगवत महाराज या ठिकाणी आणि हे याच ठिकाणी आपण जर पाहिलं तर इथे आश्रम आहे आणि इथे या आश्रमावरती ना एक जिवंत समाधी घेतलेली महाराज इथे जिवंत समाधी घेतलेली आहे या ठिकाणी. तर हे बघा हे आहेत हे महाराज. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय. जिवंत समाधी घेतलेले महाराज आणि यांनी जे आपल्या मनामध्ये म्हणजे जे मनामध्ये असेल ना ते जे बोललं ना हे संपूर्ण पूर्ण होतं असा इथला लोकांचं पण हे खरं आहे. असं जिवंत समाधी. महाराजांचं नाव काय आहे? त्यागी भाऊ त्यागी महाराज. शिवानंद हा शिवानंद महाराजी आहे. हे शिवानंद महाराजी आहे बघा. हे आहे ना शिवानंद महाराजी आहे. यांनी ना यांच्या नावाने हा आश्रम आहे ना झालेला आहे शिवानंद महाराज आश्रम आणि हो त्यागीजी आणि हे शिवानंद महाराज आश्रम आहे या ठिकाणी. यांची आहे ना समाधी घेतलेली आहे जिवंत या ठिकाणी आणि हेच हा आश्रम आहे असा आणि हेच आपण जर पाहिलं ना तर हे जे त्यागीजी आहे यांची इथं हे हा आश्रम आहे संपूर्ण. इथं आहे ना हा परिसर आहे. इथं बुडी नर्मदा आहे हे बघा. हे त्यागीजी आहे हे त्यागीजी आहे या ठिकाणी. इथं बुडी नर्मदा आहे. नर्मदे यार या ठिकाणी बघा आपण आहे ना मोहगाववरून आहे ना देवगावला आल्याच्यानंतर आपल्याला बुडनेर नदी संगम त्या संगमावरती नर्मदा नदी आणि बुडनेर नदी संगम त्या संगमावरती असा आपल्याला एक इथे आहे ना जी पवित्र भूमी आहे ती पवित्र भूमी म्हणजे आहे ना इथे ना परशुरामांची जन्मभूमी स्थळ आणि ह्याच ठिकाणी आल्याच्यानंतर आपल्याला ना पहिल्यांदा आल्याच्यानंतर आपल्याला शिवलिंगाचं दर्शन होतं. इथं शिवलिंगाचं दर्शन होऊन आपण आहे ना पहिलं जे आल्याच्यानंतर जे दर्शन घेतो ना श्री हनुमान श्रीराम राम 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 हनुमानांचं दर्शन घेतो. हनुमानांचं दर्शन याच ठिकाणी बघा हनुमानांचं दर्शन घेतो. पवित्र अशा ठिकाणी आपण पवित्र असं एक संगम आहे. या संगमावरती भरपूर लोक येतात राहतात आणि या संगमावरती आपल्याला आहे ना असं पुढं आल्याच्यानंतर असा परिसर दिसतो. इथं लोकांचं हे तर आल्याच्यानंतर आपण इथून ते धर्मशाळा आहे. परत तुम्हाला सांगतो याच ठिकाणी आहे ना नर्मदा नदीचा असा आहे ना संगम आहे. भरपूर असा मोठा संगम आहे म्हणजे बुडनेर नदी संगम. ती संगम नदी आहे ना आपल्याला आम्ही उत्तर आणि जो आहे हा दक्षिण तटावरती आहे ना तिकडनं जर पाहिलं ना तर त्या ठिकाणी आपण पाहतो ना तो आहे ना देवतट आहे. तर देवतट म्हणजे आहे ना उत्तर तट आहे. त्या ठिकाणावरून जो म्हणलेला जातात ना तो देवतट आहे. त्या ठिकाणावरून आम्ही गेलेलो आहे. त्या देवतटावरून त्या ठिकाणावरून गेलेलो आहे. तो असा बघा हा नर्मदा नदीचं पहिलं दर्शन घ्या तुम्ही आणि याच ठिकाणी आम्ही आलो एक धर्मशाला. इथे भरपूर लोक आले दर्शनासाठी लोक येतात आणि याच ठिकाणी तर आपण पाहिलं जमदग्नी ऋषींचा आश्रम हा महाराष्ट्रात आहे. जमदग्नी ऋषींचा इथे आश्रम आहे या ठिकाणी आणि हा आहे ना जगदम्य ऋषी हा समोर दिसताना आश्रम आहे. त्याच ठिकाणी आहे ना परशुरामांची जन्मभूमी स्थळ आहे आणि इथे आपण दर्शनासाठी चाललेलो आहे वर. तर या त्या ठिकाणी परत आल्याच्यानंतर इथे आहे ना श्री सद्गुरू श्री श्री 1008 रामदासजी त्यागी महाराज परमशिव जगदम्य आश्रम के समाधी स्थल हे गोंदिया आहे. जगदम्य ऋषीचा जो आहे बघा जगदम्य ऋषीचे जे समाधी स्थळ इथं बंद केलेलं आहे. या ठिकाणी पाहिलं तर आपण बघू शकताय बघा हे
आश्रम जगदम्ब ऋषी हे पाहू जगदम्ब ऋषी. आणि त्यानंतर आपल्याला आहे ना सरळ वरती आहे ना दर्शनासाठी जिथे आपण वरती चाललो आहे मंदिरात चाललो आहे आपण. इथे या ठिकाणी जर पाहिलं तर तेव्हा हा आश्रम आहे संपूर्ण. हे पिंपळाचं झाड भरपूर वर्षाचं आहे इथे. आणि इथे पातालेश्वर महादेव या ठिकाणी इथे भरपूर असे पातालेश्वर महादेव. तर याच ठिकाणी जे इथे जर बघितलं तर इथे त्यांचं बनवलेलं या ठिकाणचं हे जेवढी जी झाडं आहेत इथे आपण म्हणतो ना बरगद का पेड या ठिकाणी इथे बघा एक पेड आहे त्याच्या आतमध्येच बनवलं आहे इथे. या ठिकाणी पण आपण बघूया कसं आहे बघा. या ठिकाणी एक पेड आहे म्हणजे झाड आहे झाडाच्याच आतमध्ये बनवलं आहे असं या ठिकाणी. आणि इथून आपण पाहिलं हे पहा तर असंच आपण पुढे आल्याच्या नंतर थोडं पुढे आलो या ठिकाणी इथे कामधेनू गाई. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय. नर्मदे या ठिकाणी बघा पातालेश्वर महादेव एवढी मोठी जी एक नदी संगम आहे नर्मदा मैयाला किती मोठी नदी येऊन मिळते. पातालेश्वर महादेव आहे. पातालेश्वर महादेव आहे बघा. पातालेश्वर महादेव आहे. हर हर नर्मदे हर हर महादेव. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर ओम नर्मदे नर्मदे. हे भोलेनाथ आमच्या स्वामीची इच्छा पूर्ण करा. याच ठिकाणी आहे ना आपण पातालेश्वर महादेवांचं दर्शन घेऊन आहे ना नर्मदे. या ठिकाणी बघा आपण आहे ना जगदम्ब ऋषींचा जिथं आश्रम आहे आणि परशुरामांची जन्मभूमी या ठिकाणावरून आहे ना आपण आता आपल्या ना दक्षिण तटावरून पुढच्या परिक्रमेची सुरुवात केलेली आहे. या ठिकाणावरून ते ठिकाणी एवढं पवित्र असं ठिकाण आहे. हे जे आहे ना संगम आहे ना हा पवित्र असा संगम आहे. तो संगम म्हणजे इथे आहे ना बोडनेर नदी संगम आहे या ठिकाणी. आणि ही जी नदी येते ना सगळ्यात मोठी आणि सहाय्यक नदी आहे ना ती बोडनेर नदी आहे या ठिकाणी. ही पहा ही आपल्याला दिसते ना ही जी बोडनेर नदी आणि ही नर्मदाची इकून आलेली. आणि या नदीच्या संगम आहे त्या संगमावरून आपण आहे ना पुढे आपल्याला आहे ना परिक्रमेची सुरुवात करायची. तर आपल्याला आहे ना हा नदी संगम पार करून आपण आहे ना नर्मदा मैया किनाऱ्याने ना पुढे नर्मदा मैया किनाऱ्याने आपण पुढे आहे ना ओंकारेश्वरकडे आणि मंडला या ठिकाणी जाणार आहे. हा जो देवगाव या ठिकाणी संगम आहे देवगाव या ठिकाणी पवित्र अशा संगमावरती आपण आश्रम आहे हा जिथे त्या आश्रमावरती येऊन आपण विश्राम व्यवस्थापन करू शकता. सगळ्या सोय 2-3 आश्रम आहेत या ठिकाणी. हे आता इथे आहे ना ज्या ही जी पुलावर काम चालू आहे ना ही आहे ना बुडनेर नदी बुडनेर नदी आणि ही जी दिसते ही नर्मदा मैया याचा नदी संगम आहे या ठिकाणी. आणि पवित्र असं स्थळाचं दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो आहे नर्मदे हार या ठिकाणी बघू शकता. ही बुडनेर नदी ही नर्मदा मैयाला मिळते. आता ही क्रॉस करायची आम्हाला या ठिकाणावरून. ती बुडनेर नदी संगम आहे आणि ती नर्मदा मैया आहे इकडे नर्मदे या ठिकाणी बघा नर्मदा मैया ह्या ठिकाणी आम्ही आहे ना नर्मदा मैयाच्या किनाऱ्यामार्गे चाललेलो. पण एक पगदंडी आहे अशी ह्या पगदंडीने चाललेलो आहे ज्या आम्ही एक बाडनेर नदी संगम जिथं आहे ना परशुरामांची जन्मस्थळ आहे त्या ठिकाणावरून पुढे आले. देवगाव या ठिकाणी दक्षिण तट या ठिकाणावरून पुढे आम्ही असं एक पुढे शॉर्टकट आहे तो शॉर्टकट मारतो या ठिकाणी. तो आता हळूहळू पुढे निघालो नर्मदे.
नर्मदे हर. या ठिकाणी बघा नर्मदा मैयाची परिक्रमा आम्ही ना दक्षिण तटावरून चाललेलो आहे पुढे. आणि हा जो आम्हाला आहे ना बऱ्याच दिवसातून अशी पगदंडी लागलेली आहे आणि बऱ्याच टाईम आणि पगदंडीने आम्ही चाललेलो आहे. पण आनंद वाटतो अशा पगदंडीने जाण्यासाठी. थोडासा बोलण्यातही थोडासा फरक पडलेला आहे, कारण 2 दिवस थोडासा क्विकनेस होता. 2-3 दिवस चालून ऊन भरपूर आहे. अजूनही भरपूर ऊन लागत आहे. नर्मदा परिक्रमा ही उन्हाळ्यामध्ये थोडंसं ऊन लागत असल्यामुळे जरा कठीण होते परिक्रमा. यासाठी आपण लवकरात लवकर परिक्रमा उरकून घ्यावी लागते. तर आम्हाला असा पगदंडी मार्ग आहे नर्मदे हर. या ठिकाणी बघा आपल्याला आहे ना नदी संगम पास करून उडनेर नदी संगम पास करून आल्याच्यानंतर असं पगदंडीने आले असं यावं लागतं. असं आहे जंगल आहे थोडं, आणि जंगल नर्मदा मैया ही सगळी जंगल मार्गाचे नर्मदे यार. कुडो पाणी या ठिकाणी आलो आहे आता. आणि विकासखंड मोहोगाव आहे हे कुडो पाणी गाव आहे. आता आम्ही बिलगाव या ठिकाणी चाललेलो आहे. नर्मदे